खरीप हंगाम 2026 पूर्व तयारी उत्पादन दुप्पट करणारे 5 मास्टर स्ट्रोक. शेतकरी मित्रांनो, कधी विचार केलाय का एकाच गावात एकाच प्रकारच्या जमिनीत आणि एकाच वेळी पेरणी करूनही एका शेतकऱ्याला एकरी 15 क्विंटल सोयाबीन किंवा 12 क्विंटल कापूस होतो, तर दुसऱ्याला जेमतेम 5-6 क्विंटलवर समाधान मानावं लागतं. असं होतं का? होतं नशीब, हवामान की आणखी काही? मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही जादूची कांडी देणार नाहीये. मी तुम्हाला देणार आहे डेटा, सायन्स आणि प्लॅनिंग, ज्याला आपण म्हणतो खरीप हंगाम पूर्व तयारी. जर तुम्ही मे महिन्यातील ही 5 कामे चुकवली तर जगातलं कोणतंही महागड टॉनिक किंवा फवारणी तुमचं पीक वाचवू शकत नाही. नमस्कार, मी सखाराम राठोड, शिवम कृषीटेक ढोकसाळच्या आजच्या या अतिशय महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगामाचं संपूर्ण पोस्टमार्टम करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, हवामान अंदाज, वेदर फोरकास्ट अँड मायक्रो क्लायमेट. मित्रांनो, आपला पहिला आणि सर्वात महत्वाचा पॉइंट आहे हवामान अंदाज. जुन्या काळात पंचांग बघून पेरणी व्हायची, पण आता हवामान बदलले. क्लायमेट चेंज, अल निनो आणि ला निना या 2 शब्दांनी आपली शेती पार बदलून टाकली आहे. काय करायचे आहे? नंबर 1, पावसाचा पॅटर्न समजून घ्या. यावर्षी मान्सून लवकर येणार आहे की उशिरा? जर मान्सून वेळेवर आणि चांगला असेल तर आपण दीर्घ मुदतीचे म्हणजेच लॉंग ड्युरेशन वार निवडू शकतो. पण जर पावसाचा खंड पडण्याची शक्यता असेल म्हणजेच ड्राय स्पेल्स, तर आपल्याला कमी कालावधीत येणाऱ्या शॉर्ट ड्युरेशन वाराची निवड करावी लागेल. नंबर 2, मायक्रो क्लायमेट. फक्त टीव्हीवरचा अंदाज बघू नका. आपल्या ढोकसाळ किंवा आजूबाजूच्या मराठवाडा, विदर्भाच्या पट्ट्यात पावसाचं प्रमाण कसं राहतं याचा मागील 3 वर्षाचा पॅटर्न तपासा. नंबर 3, पेरणीची घाई नको. जोपर्यंत जमिनीत किमान 75 ते 100 मिलीमीटर म्हणजे 3 ते 4 इंच पाऊस खोलवर जात नाही, तोपर्यंत बियाणे जमिनीत टाकणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. धूळवाफ किंवा धूळ पेरणी, पेरणीचा जुगार आता परवडणारा राहिलेला नाही. मुद्दा क्रमांक 2, माती परीक्षण, सॉइल टेस्टिंग, द ब्लड टेस्ट ऑफ ऍग्रिकल्चर. आपण आजारी पडलो की डॉक्टर आधी काय सांगतात? ब्लड टेस्ट करा. तसंच शेतीच आहे. माती परीक्षण ही आपल्या जमिनीची ब्लड टेस्ट आहे. माझ्या कृषी क्षेत्रातील 25 वर्षाच्या अनुभवावर मी छाती ठोकपणे सांगतो, जो शेतकरी माती परीक्षण करत नाही तो त्याचे 50% पैसे खतामध्ये वाया घालवतो. माती परीक्षणात काय पाहायचे? डीप अनालिसिस. नंबर 1, सामू म्हणजेच पीएच लेवल. आपल्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5च्या दरम्यान असणे आदर्श मानला जातो. जर तो 8च्या पुढे गेला म्हणजे चुनखडी युक्त किंवा शारपड जमीन, तर तुम्ही टाकलेले खते, उदाहरणार्थ फॉस्फरस, पिकाला मिळतच नाही, ती जमिनीत फिक्स होऊन बसतात. नंबर 2, सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला आपण ओसी म्हणतो. हा जमिनीचा आत्मा आहे. आज आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्ब 0.3% खाली गेलाय. तो किमान 0.5% ते 1% असावा. जर सेंद्रिय कर्ब नसेल तर मातीत जीवाणू जगणार नाहीत आणि जीवाणू नसतील तर पिकाला अन्न मिळणार नाही. नंबर 3, विद्युत वाहकता म्हणजे ईसी, जमिनीचे क्षाराचे प्रमाण. मातीचा नमुना कसा घ्यावा यावर मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तरी शेतकरी मित्रांनो, संपूर्ण क्षेत्रातून इंग्रजी छड झिगझॅग आकारात 5 ते 6 ठिकाणची माती घ्या. वरचा 1 इंच थर बाजूला काढा आणि व्ही आकाराचा खड्डा करून 6 ते 9 इंच खोलीपर्यंतची माती घ्या. ती एकत्र मिसळा आणि अर्धा किलो माती लॅब मध्ये पाठवा. रिपोर्ट आल्यावरच खताचे नियोजन करा. मुद्दा क्रमांक 3, मशागत तयारी, टिलेज अँड लँड प्रिपरेशन. माती परीक्षणानंतर वेळ येते ती रणांगण तयार करण्याची म्हणजेच मशागत. नंबर 1, उन्हाळी नांगरट का गरजेचे आहे? ज्या शेतात तुम्ही मागील वर्षी कापूस किंवा सोयाबीन घेतले होते, तिथे आता बुरशी आणि किडीचे, उदाहरणार्थ गुलाबी बोंडाळी, खोडकिडा याचे कोष जमिनीत सुप्तावस्थेत लपलेले असतात. जेव्हा आपण एप्रिल मे महिन्यात खोल नांगरट करतो तेव्हा हे कोष कडक उन्हामुळे नष्ट होतात आणि किंवा पक्षी त्यांना खाऊन टाकतात. याला नॅचरल पेस्ट कंट्रोल म्हणतात. नंबर 2, सेंद्रिय खताचा वापर. कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळा. जर हळद किंवा कापसासारखे नगदी पिके घेणार असाल तर
बेड म्हणजेच गादी वाफा पद्धतीचा अवलंब करा. गादी वाफ्यामुळे अति पाऊस झाला तरी पाणी साचत नाही आणि पाऊस कमी पडला तरी वाफशात ओलावा टिकून राहते. नंबर 3, काडी कचरा जाळू नका. सर्वात मोठी चूक आपण करतो ती म्हणजे शेतातील धसकटे किंवा काडी कचरा जाळणे. हे जाळल्यामुळे जमिनीतील मित्र कीटक आणि जीवाणू जळून खाक होतात. त्याऐवजी रोटाव्हेटरने तो कचरा जमिनीतच गाडा आणि त्यावर कुजवणारे जीवाणू म्हणजे डिकम्पोजिंग कल्चर सोडा. हाच कचरा उद्या तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवेल. मुद्दा क्रमांक 4, बियाणे निवड. द अल्टिमेट डिसिजन. सीड सिलेक्शन. इथपर्यंत सगळं बरोबर केलं आणि जर बियाण्यात चूक केली तर सगळा खेळ खल्लास. बियाणे निवडताना माझ्या शेजाऱ्याने हे आणलं म्हणून मी पण तेच आणतो ही वरती आता सोडून द्या. नंबर 1, तुमच्या जमिनीनुसार वाण निवडा. जर जमीन हलकी असेल तर कमी दिवसात येणारे वाण निवडा. जमीन भारी म्हणजेच काळ्या कसदार पोताची असेल आणि पाण्याची सोय असेल तर जास्त दिवसाच्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करा. नंबर 2, घरचे बियाणे विरुद्ध विकतचे बियाणे. सोयाबीन सारख्या पिकासाठी दरवर्षी नवीन बियाणे विकत घेण्याची गरज नाही. तुम्ही घरचे सोयाबीन बियाणे म्हणून वापरू शकता, पण त्यासाठी एक अट आहे. अट काय आहे? उगवण क्षमता चाचणी म्हणजेच जर्मिनेशन टेस्ट. उगवण क्षमता चाचणी कशी करावी हा प्रयोग घरीच करा. एक पोते घ्या किंवा गोणपाट, ते ओले करा, त्यावर 100 बिया टाका, एका रांगेत टाका आणि त्याची गुंडाळणी करून 3-4 दिवस सावलीत ठेवा व रोज सकाळी पाणी शिंपडा. 4 दिवसांनी उघडून बघा. जर 100 पैकी किमान 70 ते 75 बिया उत्तमरित्या मूळ आलेले म्हणजे उगवलेले असतील तरच ते बियाणे पेरी लायक आहे. जर उगवण क्षमता 60% पेक्षा कमी असेल तर ते बियाणे अजिबात वापरू नका. नंबर 3, बीज प्रक्रिया. सीड ट्रीटमेंट अजिबात विसरू नका. बियाणे पेरणीपूर्वी त्याला बुरशीनाशक म्हणजेच फंगीसाइड, कीटकनाशक म्हणजे इन्सेक्टिसाइड्स आणि त्यानंतर रायझोबियम किंवा पीएसबी सारख्या जैविक खताची प्रक्रिया नक्की करा. यामुळे सुरुवातीच्या 30 दिवसात पिकावर कोणताही रोग येत नाही. मुद्दा क्रमांक 5, खत व्यवस्थापन. फर्टिलायझर मॅनेजमेंट. द राईट डाएट. शेवटचा पण सर्वात खर्चाचा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन. आजकाल आपण युरियाचा इतका बेसुमार वापर करतोय की जमीन खारपड होत चाललेली आहे. नंबर 1, बेसल डोस का महत्वाचा आहे? ज्याप्रमाणे लहान बाळाला जन्मानंतर लगेचच आईच्या दुधाची आणि योग्य पोषणाची गरज असते तसेच पिकाचे आहे. पेरणीच्या वेळी किंवा लागवडीच्या वेळी दिला जाणारा खताचा डोस म्हणजे बेसल डोस. यामध्ये फॉस्फरस आणि पालास म्हणजेच पोटॅश युक्त खताचा उदाहरणार्थ 10-26-26, 18-18, 10, 12-32-16 किंवा सिंगल सुपर फॉस्फेट ज्याला आपण SSP म्हणतो त्याचा वापर जास्त करा. फॉस्फरस मुळे मुळांची वाढ जोमदार होते आणि पालास मुळे पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते. नंबर 2, नत्र म्हणजे नायट्रोजन. युरियाचे नियोजन. पेरणीच्या वेळी युरियाचा वापर कमी ठेवा. युरिया नेहमी विभागून म्हणजे स्पेलेट डोस द्या. सूक्ष्म अन्नद्रव्ये मायक्रोन्यूट्रियन फक्त NPK नत्र स्फुरद पालास देऊन चालणार नाही. तुमच्या माती परीक्षण अहवालानुसार झिंक, बोरॉन आणि सल्फर याचा बेसल डोस मध्ये नक्की समावेश करा. विशेषतः तेलबिया पिकासाठी सोयाबीन मध्ये सल्फर हे अमृतासमान काम करते. मित्रांनो, हे खत नियोजन जर तुम्ही माती परीक्षण आणि बियाण्याच्या वाणानुसार केलं तर तुमच्या खतावरचा किमान 25 ते 30% खर्च नक्की वाचेल आणि उत्पादन दुप्पट होईल. तर शेतकरी मित्रांनो, हा होता खरीप हंगामापूर्वी करायच्या तयारीचा एक सायंटिफिक ब्ल्यूप्रिंट. नंबर 1, हवामान अंदाज घेणे. नंबर 2, माती परीक्षण करणे. नंबर 3, योग्य मशागत करणे. नंबर 4, उगवण क्षमता तपासूनच बियाणे निवडणे. मातीच्या गरजेनुसार खत देणे हे 5वा. या 5 सूत्राचा वापर करा आणि बघा यावर्षी तुमचा खरीप हंगाम कसा यशस्वी होतो. शेती हा आता फक्त पारंपरिक व्यवसाय राहिला नाही तर तो एक बिझनेस मॉडेल झाला आहे आणि आपण त्याचे मॅनेजर आहोत. जर तुम्हाला कोणत्याही पिकाबद्दल, मग तो कापूस असो, सोयाबीन किंवा हळद, खताच्या डोसची सविस्तर माहिती हवी असेल किंवा तुम्हाला काही तांत्रिक अडचण असेल तर ढोकसाळ येथील आपल्या शिवम कृषी टेकला नक्की भेट द्या. तिथे आपण समोरासमोर बसून तुमच्या शेतीचे नियोजन करू. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लगेच लाईक करा. तुमच्या गावातील परिसरातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर, व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. आणि हो, अशाच अभ्यासू
पुराव्यावर आधारित आणि थेट फायद्याच्या माहितीसाठी आपल्या शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये नक्की सांगा यावर्षी तुम्ही कोणतं पीक घेणार आहात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.